2 दिवसामध्ये जे काय आणि आपल्या मार्फत कृत्या येतील किंवा आणि वेगवेगळ्या माध्यमातून भाविकांकडून किंवा काही लोकांच्याकडून काही जर त्रुटी असतील तर त्रुटीचं सुद्धा आपण निराकरण करण्यासाठी सगळ्यांना आपण असं सूचित केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही कारवाई करण्याच्या अनुषंगाने जी गोरे आहेत त्यांची आणि माऊलीची जी पालखी राहते त्यांच्या उभा असणारे जे बैलजोडी आणि अश्व यांचंही आपण मागच्या वर्षी मला वाटतं आपल्याला उष्णता जास्त होती आणि मला वाटतं बैलसुद्धा सलाईनसुद्धा लावायला लागत होतं. त्या पद्धतीनं 8-8 तासाचं सुद्धा जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या ड्युट्या लावल्या त्या पद्धतीनं सुद्धा आपण ते पशुवैद्यकीय सेवा देण्याचं सुद्धा आपण नियोजन करण्यात आलेलं आहे. हिरकणी कक्ष आणि इतर जे अंगणवाडीच्या मार्फत मुलींच्या मार्फत जे आपल्याला महिलांना समुपदेशन करण्याची अपेक्षा गरज आहे तिथं त्या पद्धतीने आपण ऑर्डर्स त्या अनुसरून काढलेले आहे. शिक्षणच्या विभागामार्फत जे संचालक महोदयांनी असाक्षरची जी भूमिका आहे म्हणजे आपल्या दिल्लीमध्ये जे येणारे लोक आहेत आपण जुना जो प्रौढ शिक्षण कार्यक्रम जो होता तो आता नवसाक्षर कार्यक्रम जो आहे तो नवसाक्षर कार्यक्रमाच्या अनुषंगानं ज्या आपल्या दिल्ल्या आहेत त्या दिल्लीला प्रत्येक टीम नेमलेली आहे जेणेकरून तिथेही आपण त्याचा प्रचार प्रसिद्धी करणार आहोत. हेतू हाच आहे की ज्यावेळेस ते दिल्लीमध्ये आपले भाविक ज्या वेळेस आपल्या गावी जातील आणि मग गावी गेल्यानंतर ते नवसाक्षरचा जो कार्यक्रम सुरू आहे त्या कार्यक्रमाचा त्यांनी लाभ घ्यावा आणि जर असाक्षर असेल तर त्यांनी तो त्या पद्धतीनं क्लासमध्ये वर्ग जे आयोजित केले जाते त्या आयोजित केलेल्या वर्गाचा लाभ घेऊन साक्षर होण्याच्या अनुषंगानं जे आपल्याला IAC करायचं आहे त्याची पूर्वतयारी शिक्षण अधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आपली पूर्ण झाली. जे दास उत्पत्ती होणारे जे ठिकाण आहे ते ठिकाणं नष्ट केलेली आहेत आणि जिथं पाणी साठपं आहे तर पाणी साठपाच्या अनुषंगानं टॅमिकॉस गोळ्या देऊ तसं ते त्या पद्धतीनं कुठेही डेंग्यू किंवा डासांची उत्पत्ती होणार नाही त्याची आपण काळजी घेतलेली आहे आणि तो कंटेनर सर्व्हिससुद्धा आपला पूर्ण झालेला आहे. आपल्याला आरोग्य विभागाच्या मार्फत ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्याच्यामध्ये आपण स्थिर पथक 8 ठिकाणी करतो, फिरते पथकसुद्धा आहे. त्याच्याही आपल्याला जिल्हा स्तरावरून वैद्यकीय अधिकारी आणि इतर जे कर्मचारी अधिकारी आहेत आरोग्य विभागाचे त्यांच्या ऑर्डर्स पूर्ण झालेल्या आहेत. उद्या ते सर्व PSCला रिपोर्टिंग करतात. उद्या सर्व ते PSCला रिपोर्टिंग करतात आणि मग PSCला आल्यानंतर पुन्हा परत एकदा त्यांचा उद्या मॉकड्रिल घेण्यात येईल की जेणेकरून त्यांना प्रत्येकाचं काम आहे ते कुठं आहे काम काय पद्धतीने काम करणं गरजेचं आहे. आपत्कालीन जर काय असेल तर त्या पद्धतीने सुद्धा त्यांना समुपदेशन करण्यात येणार आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की बांधकाम विभागाच्या अनुषंगानं जो आपला सातारा जिल्ह्याचा जो सुरुवातीचा भाग आहे ते आपण जो हे आहे स्वागत कमानीचं सुद्धा सुशोभीकरण आपण त्या पद्धतीनं पेंटिंग करून केलेलं आहे आणि त्यावेळेस दरवर्षीप्रमाणे त्याला फुलं सजावून करून त्या पद्धतीनं स्वागत कमानीचं सुद्धा काम बांधकाम विभागामध्ये सुरू म्हणजे केलेलं आहे. त्याच पद्धतीनं पर्यायी जे 6-7 रस्ते आहेत त्याची सुद्धा डागडुजी उपअभियंता बांधकाम यांच्या मार्फत झालेले आहे. जवळजवळ 90% ते पूर्ण झालेले आहे. जिथं खास परिस्थिती वगैरे आहे ते सुद्धा आपण पूर्ण करण्यात आलेलं आहे. याच पद्धतीनं आपल्याला जे पशुवैद्यकीय कोऑर्डिनेशन होण्याच्या दृष्टिकोनातून तिथेही आपण आरोग्य प्लस एक जलसुरक्षक नेम केला आहे फिडिंग पॉईंटच्या अनुषंगाने जेणेकरून जिथं फिडिंग पॉईंट आहे तिथून कुठल्याही पिण्याच्या पाण्याचा टँकर विदाउट क्लोरिनेशन किंवा विदाउट क्लोरिनेशनचा जाणार नाही याची काळजी घेण्यासाठी तिथं आपण भरल्यानंतर सुद्धा आपण OP टेस्ट घेणार आहोत आणि OP टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतरच मग तो टँकर
त्या पद्धतीने जाईल. असं त्यासाठी सुद्धा आपण टीमचं अरेंजमेंट केलं. आत्ताच त्याच्या अनुषंगानं आपण ज्यांचे ऑर्डर्स काढले त्यांच्या ऑर्डर्ससुद्धा आपण PSCला त्या सगळ्यांना बोलवलेलं आहे आणि पुनश्च योग्य पद्धतीनं अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं सुद्धा आम्ही त्यांना समुपदेशन करणार. म्हणजे कुठल्याही पिण्याच्या पाण्याचा टँकर क्लोरिनेशन 100% होईल आणि तो त्या पद्धतीने जाईल. आता आपले तुम्हाला सगळ्यांना असं माहिती आहे की साधारण टँकर्स आपण नेहमी जिथं जिथं लावतो तिथंही आम्ही एक जलसुरक्षकांची जसं 3 शिफ्टमध्ये 8-8 तासाची ड्युटी केली की जेणेकरून ड्रायव्हर विरहित सुद्धा एक आपला तिथं शासकीय माणूस आहे पिण्याच्या टँकरच्या अनुषंगाने तिथं 8-8 तासाची ड्युटी आहे जेणेकरून टँकर संपल्यानंतर तो टँकर पाठीमागे जाणार आणि पुन्हा भरून त्या पद्धतीने घेतो. तसेही आपण विद्या लावलेल्या आहेत त्यांचंही मी काल सगळ्यांचं ट्रेनिंग पंचायत समितीच्या मार्फत घेतलेलं आहे. आरोग्य विभागाच्या मार्फत जे आपण प्रतिबंधक काम करतो त्याच्यामध्ये आपल्याला 29 आणि 30 तारखेला मोठ्या प्रमाणात लोणंद आणि पाडेगाव आणि बाळपाटलाची वाडी आणि गोळेगाव इथं जे कंटेनर सर्वे झाला कंटेनर सर्वेसुद्धा आपण आता पूर्ण केलेला आहे. त्याचेसुद्धा आपल्याकडं अहवाल प्राप्त झालेले आहेत. कंटेनर सर्वे ॲसेस म्हणून एक रस्ता छोटी खंडीपणे काढलेला आहे. तात्पुरता आपला रस्ता काढलेला आहे. तिथं आपण ट्रॅकची सोय पण केलेली आहे जेणेकरून डायरेक्शन लोकांना कळावं आणि ते इथलं जे सुलभ शौचालयाचं आहे PCU त्याचाही आपला वापर व्हावा आणि आपली जी समता जे आश्रमशाळा आहे त्या आश्रमशाळेच्या तिथं आपण 50 टॉयलेट्स आणि जास्त टॉयलेट टाकतो इथं डिप्लॉय करतो की जेणेकरून जे पादुका स्नान झाल्यानंतर सुद्धा काही दिंड्या तिथं त्या आश्रमशाळा राहतात आणि काही येणाऱ्या दिंड्यांना सुद्धा गैरसोय नको व्हावी म्हणून आपण तिथं 50 शौचालयसुद्धा आपण तिथं डिप्लॉय करतो. त्या पद्धतीनं तिथल्या देखरेखीद्वारे आपण ऑर्डर्स पण त्या पद्धतीनं काढलेले आहेत. या पद्धतीनं पुढं आल्यानंतर जे सांगितले हिरकणी कक्षाचं नियोजन पण ग्रामपंचायतीमार्फत जे आपल्या अंगणवाडी आहे त्या अंगणवाडीमध्ये सुद्धा आपण हिरकणी कक्षाचं नियोजन केलेलं आहे. महत्त्वाचा जो मुद्दा आहे की पिण्याच्या पाण्याचं जे फिटिंग पॉईंट आहे ते फिटिंग पॉईंट पूर्णतः पाहून घेतलेलं आहे. फिटिंग पॉईंटचे 3 वेळा आपण जवळपास आरोग्य विभागामार्फत पाण्याची तपासणी केलेली आहे. आपल्याला तसे अहवालही प्राप्त झालेले आहेत आणि नुसतेच फिटिंग पॉईंट नाही तर इतरत्रसुद्धा आपले वारकरी संप्रदाय जे काय येणाऱ्या मार्गावरती जे काही बोर्स असतील काही विहिरी असतील सार्वजनिक विहिरी असतील तिथलेसुद्धा आपण टेस्टिंग केलेलं आहे आणि ते सर्व टेस्टिंग 44 ठिकाणी टेस्टिंग आपलं पिण्यास योग्य आलेलं आहे. 4 बोरचं जे पिण्यास अयोग्य होतं त्याचं पूर्णपणे शुद्ध करून काल पुन्हा पाणी पाठवलेलं आहे. त्याचा रिझल्ट आल्यानंतर आपण त्या पद्धतीने आपण डिस्प्ले करत आहोत. याच्यासाठी आपण पेट्रोल पंप निवडले की त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतागृहाची व्यवस्था त्यांना व्हावी त्या पद्धतीने आपण ते पण एक नियोजन केलेलं आहे. सर्व पेट्रोल पंप जे आहेत आसपासचे आणि लोणंद शहरात त्यांना पुरेसा पेट्रोल आणि डिझेलचा साठा ठेवण्यासाठी आपण पत्रव्यवहार केलेला आहे. बँका ज्या आहेत लोणंद शहरातल्या त्या सर्व बँकांना ATMमध्ये पुरेशा प्रमाणात कॅशची व्यवस्था ठेवण्यासाठी त्यांना पण आपण तशा सूचना दिलेल्या आहेत. भाविका जे दिंड्या आहेत त्या दिंड्यांना पुरेशा प्रमाणात गॅस उपलब्ध व्हावा याच्यासाठी आपण जवळपास 7000 सिलेंडर हे 5 गॅस एजन्सीच्या माध्यमातून लोणंद शहरात विविध ठिकाणी 13 ठिकाणावर आपण त्यांना ती उपलब्ध करण्याची व्यवस्था करणार आहोत. त्या ठिकाणी महसूल विभाग आणि नगरपंचायत विभागाचे 24 तास एक कर्मचारी आमचे त्या ठिकाणी नियुक्त असणार आहे. त्या ठिकाणून कुठला गैरप्रकार होणार नाही किंवा किती सिलेंडरचे वाटप झाले याची आकडेवारी ते दैनंदिन आम्हाला देणार आहे. या पद्धतीने सगळं आपण पालखीचं स्वागताची आणि इथं मुक्कामाची आपण पूर्वतयारी सगळी केलेली आहे. ते अतिरिक्त ज्या पालख्या आहेत दरवेळेस अतिरिक्त जे दिंड्या आहेत त्या अतिरिक्त दिंड्यांची आपण व्यवस्था करणार आहे. काही दिंड्या ज्यांची नेहमीची जी जागा असते
त्या ठिकाणी दुसरी एखादी दिंडी येऊन त्या ठिकाणी त्यांचं हे करतात. त्यांच्यामध्ये वाद होऊ नये याच्यासाठी आपण ज्या कुठल्या दिंड्यांना जागा मिळणार नाही त्या दिंड्यांना त्या ठिकाणी आपण मागच्या वर्षी पण त्या पद्धतीची आपण कारवाई केली होती. अतिरिक्त दिंड्यांना त्या ठिकाणी आपण जागा देत असतो. पालखी तळावर 24 तास कंट्रोल रूम आपला कार्यरत राहणार आहे. त्यामध्ये सगळ्या विभागाची 8-8 तासाची आपण ड्युटी लावलेली आहे. नेटवर्कचा एवढे मोठे भाविक एकसोबत एका ठिकाणी आल्यामुळं नेटवर्कचा इश्यू असतो. त्याच्यासाठी आपण प्रत्येक विभागाचे जे कार्यालय प्रमुख आहे जसं प्रांतसाहेब, तहसीलदार साहेब, BDO साहेब, CO साहेब आहे, पाणी पुरवठ्याला त्यांचे इंजिनियर लाडसाहेब आहे, डेप्टी इंजिनियर आपण काटकर साहेब आहे. सगळ्यांना प्रत्येकी आपण एक वॉकी टॉकीची व्यवस्था त्या ठिकाणी करणार आहोत. कंट्रोल रूमला आपण एक वॉकी टॉकीची व्यवस्था तिथं 24 तास राहणार आहे. त्या ठिकाणी ज्या काही तक्रारी येतील त्या तक्रारींची पाठपुरावा करण्यासाठी किंवा निराकरण करण्यासाठी आपण संबंधित विभागाचे जे प्रमुख आहेत त्या प्रमुखांना पालखी तळावरून सूचना करण्यासाठी आपण वॉकी टॉकीची व्यवस्था केली आहे. त्यानंतर माननीय विश्वस्तांनी अशी एक सूचना केली होती की उघडी गटारे जी आहेत उघडी गटारे शहरामध्ये झाकून घेण्यात यावी. शिवसाहेबांची कसं बोल आहे त्यांचं म्हणणं आहे की गटारी आपण उघडीचे गटारे पूर्णपणे झाकून घेतलेले आहेत. त्यानंतर महिला ज्या वारकरी आहेत किंवा स्तनदा माता आहेत त्या स्तनदा माता आणि महिला वारकरी यांच्यासाठी आपण 4 ठिकाणी पाडेगाव ते लोणंद या रस्त्यावर हिरकणी कक्ष स्थापन करणार आहोत. पेट्रोल पंपाच्या समोरची जी मोकळी जागा आहे त्या ठिकाणी आपण हिरकणी कक्षांची स्थापना करणार आहोत. त्या ठिकाणी त्यांना बसण्याची व्यवस्था, सावलीची व्यवस्था. बाहेर पडण्याचा जो मार्ग आहे आता मी ससानी साहेब यांची चर्चा केली तो पण विषय सॉल्व्ह झालेला आहे. पुरेसं पाणी पालखी तळावर ठेवण्यासाठी सन्मान्य सदस्य विश्वस्तांनी आपल्याला सांगितलेलं होतं. त्याची पण व्यवस्था आपण करतो आहे. निर्मलवारी स्वच्छवारी अंतर्गत दरवर्षी आपल्याकडं 1500 टॉयलेट्स असतात. यावेळेस आपल्याकडं 300 अतिरिक्त टॉयलेट्स त्यांनी पुरवलेले आहेत. 300 अतिरिक्त टॉयलेट आपण पालखी तळावर जी जागा एक्सपांड झालेली आहे त्या ठिकाणी आपण ते ॲडजस्ट करणार आहे. त्याच्यानंतर माननीय विश्वस्तांनी एक अशी सूचना केली होती की पालखी तळावरचं जे शौचालय आहे ते शौचालय मोफत भाविकांसाठी उपलब्ध करून द्यावं. त्या पद्धतीने त्यांचे जे अधिकारी आहेत वरिष्ठ अधिकारी त्यांच्याशी चर्चा झालेली आहे. पाडेगावला पण त्यांनी एक टॉयलेटचे तिथं बांधकाम केलेलं आहे. त्या बांधकाम बांधून पूर्ण झालेलं आहे. दोन्ही ठिकाणी आपण भाविकांसाठी मोफत ते टॉयलेट उपलब्ध करून देणार आहोत. त्या ठिकाणी निःशुल्क सेवा म्हणून असं आपण एक बॅनर पण त्या पद्धतीने लावणार आहोत. नगरपंचायत खंडाळाच्या मार्फत शहरात जिथे जिथे पालख्यांचा मुक्काम राहणार आहे किंवा पालखी तळावर कचरा व्यवस्थापनासाठी घंटा गाड्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पालखी तात्पुरती वीज कनेक्शनची दरवेळेस आपल्याला मागणी होते. MSCB मार्फत आपण पालख्यांचा जिथे जिथे मुक्काम आहे पालखी तळा आहे छोटी छोटी त्या ठिकाणी आपण तात्पुरती वीज कनेक्शनची पण व्यवस्था त्यांच्यासाठी करतो आहे. गोटेमाळच्या अलीकडं त्याची जी बैठक व्यवस्था आहे बैठक व्यवस्था तिथे पुष्पगुच्छ त्या ठिकाणी पालखीसाठी हारांची आपण व्यवस्था करणार आहे. त्यानंतर लोणंद पालखी तळाकडे पालखीची तिथून प्रस्थान होणार आहे. पालखी तळावर प्रस्थान झाल्यानंतर दरवर्षीप्रमाणे पाडेगाव ते लोणंद हा जो मार्ग आहे त्या मार्गावरचे आपण साईडचे जे झाडं झुडपं आहे ते NHAIच्या माध्यमातून त्याची साफसफाई करून घेतलेली आहे. खड्डे बुजवण्याच्या पण आपण त्यांना सूचना केल्या होत्या. जुना जो पूल आहे नेरा नदीवरचा त्या ठिकाणी काही ठिकाणी कठडे पडल्याचे आपल्या लक्षात आलं होतं. ते कठडे रॉड वेल्डिंग करून आपण ती दुरुस्ती केलेली आहे. पॅचेस त्यांनी भरून घेतलेले आहेत. परत हिरेकडचा जो भाग आहे जो मातीचा होता आणि लोणंदकडे वर चढताना त्या ठिकाणी त्यांनी डांबरीकरण थोडंसं ते करून घेतलेलं आहे. आपण बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल. पुढे पालखी तळावर मान्य विश्वस्तांच्या ज्या काही आपण सूचना ऐकल्या होत्या त्यांच्या 2 ज्या व्हिजिट झाल्या त्याच्यामध्ये जो कंट्रोल रूम आहे तहसील प्रशासन आणि नगरपंचायत प्रशासन किंवा सगळ्या विभागांचा जो आपला कंट्रोल रूम असतो तो कंट्रोल रूम त्यांनी थोडा मागच्या बाजूला सरकवून घेण्यासाठी आपल्याला सूचना केली होती. त्या पद्धतीने यावेळेस आपण तो कंट्रोल रूम मागच्या बाजूला सरकवून घेतलेला आहे. त्या ठिकाणी क्रश सॅन्ड टाकून
रोलिंगचं काम आता सध्या सुरू आहे. पुरेशा लाईटची व्यवस्था त्यांनी करायला सांगितलेली होती. त्या ठिकाणी स्टँडिंग आपले 8 हायमास्ट स्टँडिंग आहे. तर त्याच्या व्यतिरिक्त आपण अतिरिक्त त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था केलेली आहे. दर्शन बारीमध्ये पिण्याच्या पाण्याची आपण मागच्या वर्षी व्यवस्था केली होती. त्याच पद्धतीने आपण पिण्याच्या पाण्याची नगरपंचायतमार्फत यावर्षी पण व्यवस्था करतो आहे. मागच्या वेळेस उन्हाचा जरा जोर असल्यामुळे पालखी जो हे आहे दर्शन बारी जी आहे त्यामध्ये भाविकांचे पाय भाजण्याची आपल्याकडं तक्रारी काही आल्या होत्या. त्यावेळेस आपण